ओम नमः शिवाय. महादेवाचा सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजेच महाशिवरात्र. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा सण किंवा महत्त्वाचा उपवास हा व्रतविधी महाशिवरात्री याच दिवशी केला जातो. तर महाशिवरात्रीची नेमकी कोणती कथा आहे ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्री विशेष पौराणिक कथा पाहणार आहोत. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. परंतु त्याच वेळी समुद्रातून हलाहल विष सुद्धा बाहेर आले. त्या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवशंकरामध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचविले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाची दाह होत होती, म्हणजे संपूर्ण देहामध्ये आग होत होती. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन किंवा नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवाने सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसालाच महाशिवरात्री असे म्हटले जाते आणि तो सण आपण अतिशय थाटामाटाने साजरा करतो. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवानी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलीलामृत, महारुद्र, भजन, गायन इत्यादींचे आयोजन केले जाते. या दिवशी भगवान शिवांची अत्यंत भक्तिभावाने पूजा केली जाते, उपवास केला जातो. भगवान शिवांचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाशीर्वाद मिळविण्यासाठी आराधना केली जाते. शिवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते. 12 ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे लाखोच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात. भगवान शिवांचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तेथे मोठ्या मोठ्या यात्रा भरतात. शिवशंकराला 108 बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटेधुत्र्याचे फूल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे. विदर्भात आजच्या दिवशी घोंगलाचे फूल शिवाला वाहण्याची प्रथा आहे. भगवान शिवाला भोळा शंकर देखील म्हटलेले आहे. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करतो. तर त्याचीच एक शिवपुराणामध्ये कथा सांगितलेली आहे. शिवपुराणातील महाशिवरात्रीची कथा. एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरिता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला. पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ सत्य आहे. परंतु मी तुला एक विनंती करतो, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे. हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहजच म्हणून एक एक पान तो तोडून खाली टाकत होता. त्या झाडाखाली एक शिवपिंड होती आणि तो जे बेलाचे पान टाकत होता ते पान शिवपिंडीवरती नकळतपणे पडत होते. कळत न कळत का होईना त्या पारध्याच्या हातून
शिव उपासना घडत होती. हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार, मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच हरिणी पुढे आली आणि तिने म्हटले की त्यांना मारू नको, मला मार. माझे पती धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे. त्वरित हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली, आईला नको मारू, आम्हाला मार, आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे. हे पाहता पारध्याच्या मनात विचार आला की हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत, तर मी माझा मानव धर्म, दया धर्म का सोडू. त्याने सर्वांना जीवनदान दिले. देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला. सर्वांचा उद्धार केला. हरिणीला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता. ज्या पारध्याला अगदी सहज म्हणून पान तोडून एका बिल्वपत्रामुळेच पारध्याचे पूर्वीचे संपूर्ण पाप नष्ट झाले आणि भगवान शिवशंकर त्याला प्रसन्न झाले. म्हणूनच महाशिवरात्री दिवशी शिवशंकराची यथासांग पूजा केली जाते, अभिषेक केला जातो आणि बिल्वपत्र सुद्धा अर्पण केले जाते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही पाप आहे ते संपूर्ण नष्ट होते आणि शिवशंकराचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहतो. त्यामुळे महाशिवरात्रीचे व्रत केले जाते, उपवास केला जातो आणि पूजा सुद्धा केली जाते. तर ही शिवशंकराची महाशिवरात्रीची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.